जनाबाईंचे अभंग दूरदूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथं आल्यावर त्यांना कळलं की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथं गेल्यावर कळलं की गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे. तिला येण्यास काही अवधी लागेल, काही वेळ लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचं त्यांना फार अप्रूप वाटलं आणि ते तिची वाट बघत तिथं थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तिथं नदीकाठावर 2 पोक्त स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचं दृश्य त्यांना लक्षात आलं. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा एक मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचं भांडण बघत तिथंच उभे राहिले. मग काही वेळाने त्यांना त्या दोघींनाही विचारले, इथं जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय, हीच ती जणी चोरटी. माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशीच भांडण करते आणि वर तोंड करून माझ्याशीच भांडते, मलाच शहाणपण शिकवते. त्या बाईच्या त्या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाबाईंविषयी वेगळंच चित्र उभं राहिलं होतं. तरीही त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास त्यांचा बसला नाही. ते आशाळभूत नजरेने त्यांचं भांडण बघत उभं राहिले. त्यांनी न राहून पुन्हा विचारलं, तूच जणी का गं? यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलली, होय बाबा, मीच ती जणी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आलं. ती कबीरांनी म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही, पर तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या यात आहेत. तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग हितनं जावा. आता गोवऱ्यासारख्याच दिसतात, शेणाच्या, गोल आकाराच्या. त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरणार? याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले अगोन जनाबाई म्हणाली, त्यात काय एवढा विचार करायचा? अगदी सोपं काम आहे. आता मात्र कबीरजी आणखीनच चकित झाले. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे ओळखणं कसं काय सोपं असू शकतं? कसा सोडवेल जनाबाई हा गुंता? जाणून घेण्यासाठी नवीन एपिसोड नक्की बघा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.